मुंबई विमानतळावर आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। विलेपार्ले मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1 वर ही आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलीस, महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आग लागल्यानंतर विमानतळावरील प्रवाशांचीही धांदल उडाली होती, तर काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केल्याचं दिसून आलं आहे। दरम्यान अग्निशमन दलाचे बंब आल्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। आगीच्या घटनेने विमानतळ परिसरात धुराचे लोळ पसरले होते, तर प्रवाशांच्या लॉजमध्येही धुराचे लोळ आल्याने प्रवाशांनी तोंडावर हात ठेवून रुमालाने झाकून बचाव केला। अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले असून याचा विमानसेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही। आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी अवघ्या काही मिनिटातच या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले आहे। विमानतळाचे कामकाज सुरळीत सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे।